रामकृष्ण हरी मंडळी. काल मी माझा दुसरा व्हिडिओ सादर केला आणि आज तिसरा व्हिडिओ सादर करायचा प्रयत्न करते. काल मी माझ्या मिस्टरांबद्दल बरंच काही सांगितलं, परंतु त्या अगोदर आम्ही मुंबईला राहायचो. माझ्या 2 मुली आणि माझे मिस्टर रिक्षा चालवायचे आणि आम्ही यात्रेला गावाला आलो होतो. तर त्याच्या पिरियडमध्येच हा ॲक्सिडेंट झाला आणि माझ्यावर मोठं डोंगरा इतकं संकट कोसळलं. पण मी त्या परिस्थितीला घाबरले नाही. माझे मिस्टर मी तिसरं मूल म्हणून त्यांचा स्वीकार केला आणि सगळं त्यांना काहीच कळायचं नाही की मी अंथरुणात सगळं काय केलं आहे, काय सगळं शौच वगैरे, बाथरूमला वगैरे काहीच त्यांना म्हणजे काहीच कळेना. सगळं त्यांचं करावं लागायचं. पण मी हताश झाले नाही आणि त्यांचा कधी रागराग पण केला नाही. तर त्या नियतीने त्यांच्यावरती ही वेळ आणली. तर आपण जर त्यांना रागराग केला किंवा त्यांची टाकलीसांड केली तर आपला माणूस म्हणून जन्माला येऊन काय उपयोग. आता अशी बरीच लोकं होती की मी त्यावेळेस आत्तासारखी परिस्थिती नव्हती. आत्ता तर कुणी सगळ्या सोयी असूनसुद्धा मुलींची गॅरंटी देऊ शकत नाही. पण आपल्यावरती आपल्या आईवडिलांनी चांगले संस्कार केले होते म्हणून काहीच पोटाचं साधन नसताना मी त्या परिस्थितीत 2 मुली घेऊन शेतात बेणायला जायची आणि दुपारी परत घरी यायची. मुलींना जेवायला, मिस्टरांना जेवायला घालायचं. त्यांनी काय केलं असलं तर सगळं साफसफाई करायची, पुन्हा शेताला जायची. इतकं त्यावेळेस कष्ट पडत होते की येताना जाताना मी अक्षरशः रडत रडत जायची आणि रडत रडत यायची. संध्याकाळी घरी आल्यानंतर घरात लाईटसुद्धा नव्हती. मातीचं घर होतं 2 खानाचं आणि मुली कुठे पण खेळायच्या, कुठे झोपलेल्या असायच्या. मिस्टर पण बाहेर. त्यांच्या डोक्यावर तर परिणाम ते फक्त हातावरती बॅलन्स देऊन असे घसरत तेवढ्यात फिरायचे. पण त्यांना असं राग पण कंट्रोल व्हायचा नाही. कोणाला दगडीच फेकतील तर कुणाला शिव्याच देतील. तर मुलींवर पण लक्ष नाही. उलट त्या मुली